नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी पेपर 1 मराठी व गणित यातील विभाग 2 गणित यातील संख्यावरील क्रिया यामधील 8 1 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्या ओळखणे याचा व्यवसाय 8 आज आपण सोडवणार आहोत. पहा, सम संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. उदाहरणार्थ 2, 10, 12, 14, 22, 28 आणि 26. तर विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. उदाहरणार्थ 13, 27, 31, 39 आणि 45. क्रमवार समसंख्या 2-2 ने वाढत जातात. उदाहरणार्थ 52, 54, 56, 58. तर क्रमवार विषम संख्या ह्या पण 2 नेच वाढत असतात. 21, 23, 25, 27 याप्रमाणे. पुढे आहे 2 समसंख्यांची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार ही समसंख्याच येते. उदाहरणार्थ 14 अधिक 22 बरोबर 36. 32 वजा 12 दोन संख्यांची वजाबाकी 20 ही समसंख्या आणि दोन समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्याच. आणि परंतु 2 विषम संख्यांची बेरीज व वजाबाकी समसंख्या येते. 2 विषम संख्यांची बेरीज व वजाबाकी समसंख्या येते. 5 अधिक 11 ह्या 2 विषम संख्या आहेत, त्यांची बेरीज 16 आली. आणि 27 आणि 13 ह्या 2 विषम संख्या आहेत, त्यांची वजाबाकी 14 ही समसंख्या आली. मग 2 विषम संख्यांची बेरीज व वजाबाकी समसंख्या येते. 2 विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्याच येतो. 5 गुणिले 9 ह्या 2 विषम संख्या आहेत, त्यांचा गुणाकार आला 45 विषम संख्या. नमुना प्रश्न आपण पाहतोय. खालील पर्यायातून सम संख्या असणारा पर्याय ओळखा. सम संख्या कशा ओळखायच्या, तर त्याच्या एकक घरामध्ये 2च्या पटीमधल्या संख्या असतात. 0, 2, 4, 6, 8. इथे 9 आहे एकक घरात, मग ही विषम संख्या आहे. इथे 7 आहे, 7 पण विषम संख्या आहे, तर ही पण विषम संख्या आहे. 8 आहे इथे, तर ही सम संख्या आहे. आणि इथे 1 आहे, ती पण विषम संख्या आहे. मग याच्यामधली सम संख्या आहे 48. पर्याय दुसरा आहे, खालील पर्यायातून विषम संख्या असणारा पर्याय ओळखा. विषम संख्येच्या एकक विषम संख्या कशा ओळखायच्या, तर विषम संख्येच्या एकक घरात ह्या 0, 3, 5, 7, 9 या पटीतल्या संख्या असतात. पहिली संख्या आहे 57, त्याच्या एकक घरात आहे 7, म्हणजे ही विषम संख्या आहे. दुसरी संख्या 68, तिच्या एकक घरात आहे 8, ही सम संख्या आहे. 82 तिसरी संख्या आहे, एकक घरात आहे 2, ती सम संख्या आहे. आणि चौथी संख्या आहे 24, त्याच्या एकक घरात आहे 4, ती सम संख्या आहे. मग विषम संख्या असणारा पर्याय ओळखा. मग विषम संख्या असणारा पर्याय आहे फक्त 1, बाकीच्या ह्या सम संख्या आहेत. पुढे आहे व्यवसाय 8 आपण सोडवणार आहोत. सम संख्यांच्या एकक स्थानी. पहिला प्रश्न आहे, सम संख्यांच्या एकक स्थानी खालीलपैकी कोणता अंक नसतो. सम संख्यांच्या एकक स्थानी असतो 4, 8, 5. 5 हा विषम संख्येच्या एकक स्थानी असतो आणि 3 पण हा विषम संख्येच्या एकक स्थानी असतो. कोणता अंक नसतो विचारले सम संख्याच्या एकक स्थानी. मग 5 आणि 3, क आणि ड, ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा आहे प्रश्न दुसरा, 1 ते 100 संख्यामध्ये एकूण सम संख्या किती. तर एकूण 100 संख्यामध्ये 50 सम आणि 50 विषम संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 4. पुढे आहे खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे. विषम संख्येच्या एकक घरात 0, 3, 5, 9 या पटीतल्या संख्या असतात. ही याच्या पहिल्या संख्येच्या एकक घरात आहेत 8, मग ही सम संख्या आहे. दुसऱ्याच्या एकक घरात आहे 4, ही पण सम संख्या आहे. इथे आहे 9, ही विषम संख्या आहे. इथे आहे 2, ही सम संख्या आहे. मग विषम संख्या आहे पर्याय क्रमांक 3, 8.9 89. पुढे आहे प्रश्न चौथा, 1 ते 15 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती. 1 ते 15 मध्ये किती समसंख्या येतात त्याची आपल्याला
बेरीज करायची. 1 ते 15 मध्ये 2, नंतर 4, 6, 8, 10, 12 आणि 14 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 2 अधिक 4 6, 6 आणि 6 12, 12 8 20, 20 आणि 10 30, 30 आणि 10 42, 42 आणि 10 52, 52 4 56. उत्तर येतं 56. मग ते आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढे आहे प्रश्न 5वा. 45च्या पुढची दुसरी समसंख्या कोणती? समसंख्या विचारलंय. 45 नंतर पहिली समसंख्या आहे 46, नंतर दुसरी येईल 48. मग पर्याय क्रमांक 2 आहे 48. दुसरी समसंख्या विचारली. पहिली आहे 46 आणि दुसरी आहे 48. मोठ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या कोणती? मोठ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या आहे 99. त्याच्यानंतर ह्या 3 अंकी संख्या चालू होतात. खालीलपैकी कोणत्या पाड्यात विषम संख्या असतील? 2च्या पटीमधल्या पाड्याच्या संख्येमध्ये समसंख्या असतील आणि 3च्या पटीमधल्या पाड्या संख्यांमध्ये विषम संख्या असतील. विषम संख्येच्या याच्यामध्ये इथं समसंख्या आहे, इथं समसंख्या आहे आणि इथं ही 3 विषम संख्या आहे. 7 समसंख्या आहे. मग विषम संख्येच्या पाड्यामध्ये पण विषम संख्या असतील. मग ते आहे 3, पर्याय क्रमांक 3. पुढे आहे 8वा प्रश्न. 20च्या पुढील तिसरी विषम संख्या कोणती? 20च्या पुढे पहिली विषम संख्या आहे 21. पहिली विषम संख्या आहे 21, नंतर आहे पहिली विषम संख्या आहे 21, नंतर आहे 23 आणि पुढची आहे 25. मग तिसरी विषम संख्या आहे 25. ते आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. 8च्या पुढील पाचवी विषम संख्या कोणती? 8च्या नंतर पाचवी विषम संख्या कोणती? 8च्या नंतर पहिली विषम संख्या आहे 9, नंतर आहे 11, 11 नंतर 13, नंतर 15 आणि नंतर 17. पाचवी विषम संख्या आहे 17, पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढे आहे खालीलपैकी कोणती समसंख्या असेल? 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या येते, 2 समसंख्यांची वजाबाकी पण समसंख्या येते आणि 2 समसंख्यांचा गुणाकार पण समसंख्याच येतो. मग सर्व उत्तर येतं सर्व उदाहरणाचं समसंख्या, म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे सर्व पर्याय बरोबर. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 11वा. खालील पर्यायातून चुकीच्या विधानाचा पर्याय शोधा. 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते, हे विधान बरोबर आहे. 2 विषम संख्यांची वजाबाकी समसंख्या येते, हे विधान पण बरोबर आहे. 2 विषम संख्यांचा गुणाकार समसंख्या येतो, इथे 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्यात येतो. क्रमवार विषम संख्या 2 2 वाढतात, हे वाक्य पण बरोबर आहे. मग तिसरं वाक्य हे चुकीचं आहे. 2 विषम संख्याचा गुणाकार हा समसंख्या येतो, 2 विषम संख्याचा गुणाकार विषम संख्यात येतो, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे, हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढे आहे प्रश्न 12वा. दशक स्थानी 8 हा अंक असलेल्या किती विषम संख्या 1 ते 100 या संख्यामध्ये आहे? दशक स्थानी 8 हा अंक असलेल्या, दशक स्थानी 8 या अंक असलेल्या, मग 81, 83, नंतर 85, नंतर 87 आणि 89 अशा 5 विषम संख्या आहेत 1 ते 100 मध्ये. खालीलपैकी कोणती विषम संख्या असेल? 9 अधिक 5 14 ही समसंख्या आहे. 7 वजा 5 2 ही समसंख्या आहे. 7 गुणिले 3 21 ही विषम संख्या आहे आणि 6 गुणिले 8 14 ही पण समसंख्या आहे. मग पर्याय क्रमांक 3 7 गुणिले 3 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या येते, 7 21, हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. 14वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या सम नाहीत?
खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या सम नाहीत, म्हणजे सम संख्या नाहीत म्हणजे त्या विषम आहेत. आपण एकक घरातल्या अंकावरून शोधत असतो त्या सम आहेत का विषम. इथे 2 आहे, ही सम संख्या. इथे 8 आहे म्हणजे ह्या दोन्ही जोड्या सम संख्यांच्या आहेत. इथे 2च्या पटीतले 6 आहेत, इथे 2च्या पटीतले 4 आहेत, ही पण जोडी विषम सम संख्यांची आहे. इथं 2च्या पटीत एकक घरामध्ये 5 आणि 9 आहे, हे विषम संख्येच्या पटीतल्या संख्या आहेत, या विषम संख्येची जोडी आहे. इथे 8 आणि 6 2च्या पटीतल्या संख्या आहेत, या सम संख्या आहेत म्हणजे विषम. ह्या तिन्ही 1, 2 आणि या 4 मधल्या ह्या संख्या सम संख्या आहेत. फक्त 3 मधली ही जोडी आहे ही विषम संख्यांची आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या विषम नाहीत. पहा, एकक घरात इथं 31च्या एककात 1 आहे, इथं 1 आहे म्हणजे हा 1च्या पटीतल्या 3च्या पटीतल्या संख्या आहेत, ह्या विषम संख्या आहेत. इथे 9 आणि 9 इथे पण 9 आहे म्हणजे ही पण विषम संख्या आहेत. इथे 7 आणि 7 या पण 3च्या पटीतल्या विषम संख्या आहेत, या दोन्ही पण ही जोडी पण विषम संख्या आहे. परंतु इथं एकक घरात 2 आणि 4 2च्या पटीतील संख्या आहेत म्हणून या विषम संख्या आहेत. 4 पर्याय क्रमांक 4. पुढे आहे खालीलपैकी कोणती सम संख्या नाही. इथे पहा, आता एकक घरात 5 आहे, इथे 6 आहे, इथे 8 आहे आणि इथं 6 आहे. फक्त इथे 6, 8 आणि हे परत 6 हे 2च्या पटीतल्या संख्या आहेत, सम संख्या आहेत. परंतु इथं 5 ह्या 3च्या पटीतल्या 1च्या पटीतल्या संख्या आहेत, विषम संख्या आहे. 55. पुढे आहे खालीलपैकी कोणत्या संख्येतून 5 वजा केले असता सम संख्या येईल. पहा, 25 मधून 5 वजा केले राहिले 20, सम संख्या येते. पर्याय क्रमांक 1. बाकीचे पर्याय हे त्याचं उत्तर विषम संख्या येईल. म्हणजे 25 मधून 5 वजा केले 20, सम संख्या. धन्यवाद.